नमस्कार मंडळी, आज आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा मग चमचमीत खायची इच्छा असेल तर घरच्या घरी धाबा स्टाईल असा डबल बीन्स मसाला करी बनवणार आहोत, तेही अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये झटकीपट। तर इथे पाहू शकता हे व्हाईट डबल बीन्स या प्रकारे असतात, त्याला डबल बीन्स असंही म्हणतात किंवा मग याला व्हाईट किडनी बीन्स असं सुद्धा म्हणू शकता। तर इथे एक वाटीभर मी घेतलेले आहे। त्याला डबल बीन्स का म्हणतात, मुळातच याची साईज मोठी आहे, पण जेव्हा याला आपण भिजवून घेतो तर याची साईज दुपटीने मोठी होते। इथे पाहू शकता हे न भिजवलेले व्हाईट बीन्स आहेत आणि हे भिजवलेलं आहे, इथे पाहू शकता दुपटीने हा फुगला आहे। तर मी याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। सकाळी ही भाजी खायची होती त्यामुळे मी रात्रीच याची पूर्वतयारी करून ठेवली होती, पण तुम्हाला वेळ नसेल तर याला फक्त 3 ते 4 तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालतं। आता हे पूर्णपणे भिजून झालेले आहेत। आता आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। फक्त यामध्ये आपल्याला टोमॅटो, एक तिखट असलेली मिरची, टोमॅटो मी एक मोठ्या आकाराचा घेतलेला आहे, छान लाल पिकलेला, आणि मिरची एवढंच मी यामध्ये वाटून घेतलेलं आहे। आणि ही करी मसाला करी आपण कुकरमध्ये झटकीपट बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला इथे उकडून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही आहे। गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। तर मी साधारण 1.5 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे। त्यानंतर 2 ते 3 लवंग घालायच्या, एक दालचिनीचा तुकडा आणि त्याचबरोबर छोटा चमचा जिरं घालायचं आहे। सगळं चांगलं परतून घ्यायचं, गॅस कमी आहे या वेळेला। आणि यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला हलक्याशा ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे। यावेळी मी गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे आणि हा कांदा आपण छान ब्राऊन करून घेऊया। आता कांदा इथं हलकासा ब्राऊन झालेला आहे। आता यावेळी आपल्याला घालायची आहे मस्त आलं लसूणची पेस्ट। तर इथे ताजी आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता किंवा मग तुम्ही दुकानातली रेडीमेड पेस्ट सुद्धा घालू शकता। तर इथे 1 चमचा भरून मी आलं लसूणची पेस्ट घालत आहे आणि आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला किंवा यातून छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आलं लसूण चांगलं परतून झालेलं आहे, मस्त सुगंध येत आहे। आता यावेळी आपण जी टोमॅटो मिरचीची प्युरी करून घेतली होती ती घालायची आहे आणि ही टोमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला चांगले 2 मिनिटं परतून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी छान परतून झाली की यामध्ये आपल्याला घरातील काही कोरडे मसाले घालायचे आहेत, जे सर्वांच्याच घरात उपलब्ध असतात। तर एक छोटा पाव चमचा मी हळद घातलेली आहे, त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून मी इथे धने पावडर घातलेली आहे आणि रंग आणि हलकंसं तिखट असलेली रंगाची लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर म्हणू शकता ती घातलेली आहे। आणि आता हा तयार झालेला मसाला साधारण 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। यातून हलकंसं तेल बाहेर निघायला लागलं की समजायचं मसाला छान परतून झालेला आहे। इथे पाहू शकता बाजूने तेल सुटलेलं आहे, मसाला कोरडा झालेला आहे। आता घरातील हलकंसं आंबट किंवा ताजं दही असलं तरी चालेल, तर मी इथे हलकंसं आंबट असलेलं 2 चमचे भरून दही घालत आहे। आता दही घालून सुद्धा आपल्याला साधारण 1-1.5 मिनिटं त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। दही मसाल्यांमध्ये घालून चांगलं परतल्यावर पाहू शकता याला छान एक तेल सुटतं आणि छान मस्त सुगंध येतो। आता आपण भिजवून घेतलेल्या डबल बीन्स यामध्ये घालायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ सुद्धा आपण यावेळी घालायचं आहे। आपण मसाल्यांमध्ये मीठ घातलं नव्हतं, तर यावेळी आपण मीठ घालायचं आहे आणि या मसाल्यामध्ये हे बीन्स छान परतून घ्यायचे आहेत। आता आपले बीन्स चांगले परतून झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे टोमॅटो प्युरी करून घेतली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हिसळून आपण या भाजीमध्ये घालायचं आहे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तरी ते साधारण 1 तांब्या भरून मी पाणी घातलेलं आहे किंवा मग शिजण्यासाठी पाण्याची जितकी आवश्यकता आहे तितकं यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्या इच्छेनुसार। तर आपण ग्रेव्ही बनवत आहोत, यासाठी जास्त पाणी नाही वापरायचं, 1 तांब्याभर पाणी पुरेसं होतं। 5-6 शिट्ट्या करून मी हे बीन्स छान शिजून घेतलेले आहेत, कुकर गार करून घेतलेला आहे म्हणजे याचा प्रेशर जाईपर्यंत। आणि आता अगदी शेवटी यामध्ये मी टाकणार आहे गरम मसाला। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला, कुठलाही गरम मसाला जो तुम्हाला आवडतो तो अगदी शेवटी घालायचा आहे। पुन्हा एक छान उकळी काढायची आहे। शेवटी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची, थोडंसं हलवून घ्यायचं आणि फक्त एक छोटीशी उकळी येऊन द्यायची हलकीशी।
आणि गॅस करायचा आहे बंद आणि आपला हा ढाबा स्टाईल राजमा मसाला खाण्यासाठी तयार आहे, अगदी झटकीपट। आणि ते पाहू शकता मस्त चमचमीत, कुठलंही वाटण घाटण न करता अतिशय चविष्ट असा डबल बीन्स मसाला तयार आहे। आज ही करी बनवलेली आहे मी दुपारच्या जेवणासाठी, तर तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा।